नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळे पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातले एक नंबर चॅनल आहे. या चॅनल जवळ 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता कळंब तालुक्यातल्या मोहा या ठिकाणी इथे पोहोचलेलो आहे. माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर इथे जिल्हा परिषद शाळा आहे आणि या शाळेच्या समोरच एक गेट बंद केलेलं आहे. ते गेट नेमकं कशामुळे बंद केलेलं आहे हे आपण थेट या मोह्यामध्ये आलेलो आहे मी. आणि इथे गावकरी आहेत, या गावकऱ्यांनी गेट बंद केलेलं आहे शाळेचं. नेमकं काय यांचा प्रश्न काय आहे, नेमकं यांची मागणी काय ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. त्याच पद्धतीने आपल्या सोबत मामा आहेत. हे निवेदन पण दिलेलं आहे शाळेला. आणि दुसरं कुठे दिले निवेदन? जिल्हा परिषद हा ते निवेदन दिलेलं आहे. त्याच पद्धतीने जर पुढे या तुम्ही थोडं. काय नाव तुमचं? मंचकराव बाबूराव मडके, राणा मोहा, अच्छा. तालुका कळंब. हे काय गेट बंद केलं तुम्ही? काही शिक्षकाचे विद्यार्थ्याला बरोबर हे होत नाही, शिक्षण होत नाही. लेकरांना शाळा शिकविण्याऐवजी झाडू मार, कुठं बाथरूम धो, कुठं काही असलं त्याच्यामुळं गावातली कमीत कमी 400-500 पोरं डोनेशन देऊन बाहेर शिकायला दररोज 7-8 गाड्या बाहेर जातात. हां, इथं निमित्तसुद्धा लेकरं शाळेवर नाहीत आपल्या ह्या केंद्रीय प्राथमिकवर. कुठे येरमाळ्याला काय जाते, कळंबला काय जाते, काही चडोळेकडे. अशी आता मागणी काय तुमची? मागणी इथं शिक्षणाची व्यवस्था चांगल्या प्रतीची व्हावी. इथं शिक्षणाची व्यवस्था नाही का? शिक्षणाची व्यवस्था नाही ना. शिक्षण लेकराला जास्त काही शिकता येत नाही, समजत नाही. शिपाई नाही, झाडू मारावा लागतो लेकराला दररोज. तुम्ही बघितलंय का? बघितलं ना, स्वतः बघतो मी. 2-4 वेळेस इथं येऊन बोललो त्यांना. हो, काय म्हणले? ते काय आता झाडीतच असते लेकरं, झाडायलाच पाहिजे त्यांनी. इथं शिपाई नाही आमच्याकडं. मग याची व्यवस्था आता शासनानं करावी, नाहीतर शाळा बंद करून टाकावी. बघा, तुम्ही जर पाहिलं तर इथे मामा होते आपल्या सोबत. त्यांनी सांगितलेलं आपल्याला की इथं जे शिक्षक जे मध्ये आहेत ते चांगल्या पद्धतीने शिकवत नाहीत आणि लेकरांना जे आहे ते झाडू मारायला होतात, टॉयलेट धुवायला होतात, अशा पद्धतीचे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ह्यांनी स्वतः बघितलेलं आहे, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने आपलं जर पाहिलं तर पुढे या इकडे तुम्ही या पुढे. काय नाव तुमचं? रवी मडके. अच्छा. काय गाव? मोहा. अच्छा. काय कशासाठी गेट बंद केलाय शाळेत? हे आम्हाला एकत्रीकरण नकोय. कन्या शाळेचं विलिनीकरण करून जिल्हा परिषद मध्ये एकत्रीकरण केले. त्याच्या विरोधात आम्ही शाळा बंद केलेली आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे एकत्रीकरण झालं की गावाचं नुकसान आहे, लेकराचं नुकसान आहे. संख्यापट असताना पण ह्यांनी एकत्रीकरण केलंय शासनाने. काय नुकसान आहे गावाचं? गावात शाळा बंद व्हायला लागली नाही. शाळा बंद झाली की परत एकच शाळा राहिली. परत आणखीन जिल्हा परिषद पण तशीच बंद करणार. आता कन्या जशी बंद केली तशी जिल्हा परिषद पण बंद करणार. त्याच्या पाय मी शाळेचं गेट बंद केलंय. कधी केलंय? सकाळीच केलंय शाळा. आता कधी होणार नाही? जोपर्यंत शासन निर्णय देत नाही तोपर्यंत उघडायच नाही. आता लेकर मध्ये आहेत की मग? झालं आता ते निघतील बाहेर लेकर. बघा, तुम्ही जर पाहिलं तर मी या मोहा ठिकाणी पोहोचलेलो आणि यांची अतिशय महत्वाची मागणी आहे. आणि ते मागणी म्हणजेच जिल्हा परिषद आणि कन्या शाळा दोन्ही शाळा एकत्र आलेल्या आहेत. आणि त्यांची मागणी अशी आहे की एकत्र न व्हायला पाहिजे. याच्यामध्ये गावकऱ्यांचं जे आहे ते नुकसान आहे आणि जे शाळेमध्ये लेकर येतात त्यांचं पण नुकसान आहे, अशा पद्धतीने सांगितलेलं. काय नाव तुमचं? बोलताय का? काय नाव? सुमंत मडके, राणा मोहा. हे इथं कायसाठी आंदोलन केले तुम्ही? काय केले? शाळेमध्ये एकतर शिक्षण व्यवस्थित द्यायला पाहिजे. आता विषय असा आहे की प्रत्येकाची परिस्थिती नाही की आज डोनेशन भरून शाळेमध्ये मुलांना पाठवायची. त्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थित चालली पाहिजे, ही मागणी आहे आमची. आणि शिक्षकांनी व्यवस्थित त्यांचा अभ्यास घेणे, मुलांना व्यवस्थित लक्ष देणे हे गरजेचं आहे. आता मागणी काय तुमची? आमची मागणी एवढीच आहे की कन्या शाळा व्यवस्थित वेगळी आणि जिल्हा परिषद शाळा जी आहे ती वेगळी चालली पाहिजे. आणि शिक्षकांनी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. शिक्षक आता लक्ष देत नाहीत का? नाही, जरा थोडं कसं आहे, आता माझी पण मुलगी त्याच्या दुसरीला. मी दररोज बघतो की मॅडम बऱ्याचसा अभ्यास मोबाईलवर टाकतात त्यांना. तो अभ्यास तुम्ही शाळेतच दिला पाहिजे ना, याची आमची मागणी आहे. थोडं व्यवस्थित लक्ष द्या. अच्छा. दुसरी मागणी नाही. काय नाव तुमचं? या पुढे बोलताय का? काय नाव? नाही. अच्छा, ही बोलत नाहीत. ठीक आहे, इकडे बघूया आपण.
तुम्ही जर पाहिलं तर इथं ह्या मोहळ्यामध्ये मी इथं पोहोचलेलो आहे आणि याच ठिकाणी इथे जर पाहिलं तुम्ही तर हे आपल्यासोबत गावकरी आहेत. काय नाव तुमचं? कसबे नाना, गाव गाव मोहोच. मला सांगा, हे तुम्ही आंदोलन कशामुळे केलेलं आहे? नेमकं गेट बंद केले, काय केले? कसं आहे सर, आंदोलन करण्याची वेळ आली त्याच्यामुळे आम्ही आंदोलन केलं. 1968 कन्याशाळा ओपन झाली. समजा ठीक आहे, ओपन झाली, चांगली झाली, गावासाठी चांगले आहे, पण ते आज ही शासन ही कन्याशाळा आज बंद करू इच्छिते. तर ते बंद होऊ नाही. आम्ही लाडकी बहिणीची मागणी केलेली नाही, लेख लाडकीची मागणी केलेली नाही, तरी तुम्ही आम्हाला दिले. पण आमची एकच मागणी आहे की ही आमची जी कन्या आहे, कन्या ती कन्याशाळा आहे अशी ठेवावी, एवढीच फक्त आमची अपेक्षा आहे. कन्याशाळा एकत्रित ठेवावी का ती नाही ठेवावी? सेपरेट ठेवावी. कन्या नाव जे आहे ते शाळेला आहे असं ठेवावं कन्याशाळेला. आता हे दोघे एकत्र आहेत का? दोन्ही एकत्र आहेत आता सध्या. किती दिवसापासून आहेत? ह्या शाळा चालू झाल्या त्यापासूनच, जून आतापासून? हा. अच्छा. काय नाव तुमचं? बोलताय का? इकडे पुढे या. बोल अध्यक्ष, तू बोला. काय नाव तुमचं? DN मडके. अच्छा, काय सांगसाल इथं आंदोलन केलं तुमच्या गावकऱ्याने? आपल्या धाराशिव जिल्ह्यातच प्रायोगिक तत्वावर शाळेचं दोन्ही एकत्रीकरण करण्याचा घाट घातलेला आहे. आम्ही शालेय समितीनं त्याच्या विरोधात दोन्ही शाळेचा ठराव दिलेला आहे, तरी शासनानं जबरदस्तीनं एकत्रीकरण केलेलं आहे. बरं, ते केलं तर त्याला साधन सुविधा बी द्यायला शासन तयार नाही. एवढं मोठं कॅम्पस आहे, दोन्ही शाळा एकत्र झालेत, परंतु शिपाई पद मान्य असून शिपाई नाही, मग क्लर्क नाही, आणि शिक्षकांना जास्त म्हणजे काम लागलं त्याच्यामुळं. आणि परिसर स्वच्छते ठेवायला शिपाई नसल्यामुळं काही प्रमाणात विद्यार्थ्यांकडून ते शिक्षक करून घेतात. तर शासनाला विनंती आहे, एकत्रीकरण कॅन्सल करून शाळेला कंपाऊंड वॉल करून शिपायाची भरती करावी, एवढी विनंती आहे. अच्छा. बघा, तुम्ही जर पाहिलं तर काय बोलता का तुम्ही? काय नाव? अच्छा, या इकडे पुढे. कोण बोलणार? या पुढे. काय नाव तुमचं? माझं नाव यशवंत वीर. अच्छा, काय सांगता, इथं आंदोलन केले तुम्ही, कशामुळे केले? हे जे आंदोलन केलं आहे ते कन्या शाळा आणि जिल्हा परिषद केंद्रीय शाळा एकत्रीकरण केलेली आहे, त्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे. याबाबत सविस्तर असं निवेदन शासनास बऱ्याच वेळा दिलेलं आहे, परंतु त्याच्यावर शासन स्तरावर कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे आंदोलन शाळा बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे. नेमकं निवेदन कशा दिले, काय काय मागण्या? निवेदनामध्ये आपण मागणी केलेली आहे की आमची जी पूर्वापार कन्या शाळा स्वतंत्र चालू होती आणि केंद्रीय शाळा स्वतंत्र चालू होती, तर त्या दोन्ही शाळा स्वतंत्ररित्या चालाव्या यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे. अच्छा, कधी दिले? आपण मार्चमध्ये निवेदन दिलेलं आहे त्यांना, अच्छा. परंतु त्याची अद्यापपर्यंत दखल घेतलेली नाही शासन. कुठं निवेदन दिले? निवेदन आपण दिलं आहे, केंद्र प्रमुखांना दिलं आहे, गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. धाराशिवला किती दिलेलं आहे का शाळेला? दिलेलं आहे गट शिक्षण अधिकाऱ्यांना, केंद्र प्रमुखांना दिलेलं आहे. काय त्यांच्याकडून काय माघारी? त्यांच्याकडनं काहीच रिप्लाय आलेला नाही. ते म्हणजे आम्ही पाठपुरावा करू, पुढं पाठवलं असं. हा विषयाला किती दिवस झाले? या विषयाला आपण मार्चमध्ये आज सध्या 3 महिने होत आलेले आहेत. 3 महिने होत आले. अच्छा. बघा, तुम्ही जर पाहिलं तर मी इथं कळंब तालुक्यातल्या मोहा या ठिकाणी पोहोचलेलो होतो मी, आणि इथंच माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर तुम्ही जिल्हा परिषद आणि कन्याशाळा हे दोन्ही एकत्रीकरण झाल्यामुळे जे आहे ते गावकऱ्यांनी इथं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. गेट बंद केलेलं आहे. माझ्या पाठीमागं पाहा तुम्ही तिकडं गेट बंद करून जे आहे ते गावकऱ्यांनी पूर्ण पद्धतीने इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला सगळ्याची प्रतिक्रिया दाखवलेली आहे आणि ह्या ठिकाणी पूर्ण गावकरी होते. त्या गावकऱ्याचे मी तुम्हाला संवाद साधलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवण्यास, काय वेगळे विषय तर कळवण्यास नंबर दिलेला आहे, त्यांना मला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, मोहा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव.